पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहे। थोड्याच वेळामध्ये उद्धव ठाकरे यांचं कोकणामध्ये आगमन होणार आहे आणि त्यांची पहिली आजची सभा जी आहे ती सावंतवाडीच्या याच गांधी चौकामध्ये पार पडणार आहे आणि त्यासाठी शिवसैनिकांकडून आणि पदाधिकाऱ्यांकडून जय्यत तयारी जी आहे ती या ठिकाणी करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। गांधी चौकामध्ये उद्धव ठाकरेंची पहिली सभा जी आहे ती पहिली सभा पार पडणार आहे आणि त्यासाठी जय्यत तयारी ठाकरे गटाकडून करण्यात आलेली आहे। ही सभा पार पडल्यानंतर उद्धव ठाकरेंचा कुडाळमध्ये संवाद मेळावा पार पडणार आणि त्यानंतर संध्याकाळी जी आहे ती कणकवलीमध्ये उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरे नक्की काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। कारण की 2 दिवसापूर्वी रायगडचा दौरा केला होता। रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण 6 सभा घेतल्या होत्या। या मतदारसंघामध्ये देखील 6 सभा उद्धव ठाकरेंच्या होणार आहेत। त्यासोबतच विविध भेटीगाठी ज्या आहेत त्या विविध भेटीगाठी देखील उद्धव ठाकरे घेणार आहेत। त्यासोबतच भराडी देवीच्या दर्शनाला देखील आज उद्धव ठाकरे संध्याकाळी 4:30 वाजता जाणार आहेत आणि त्यानंतर जे आहे ते कणकवलीच्या मैदानामध्ये जे आहे ते उद्धव ठाकरे संबोधित करतील। परंतु आता सावंतवाडीच्या गांधी चौकामध्ये संपूर्ण तयारी जी आहे ती सभेची झालेली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन रोहन पवारसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, सावंतवाडी।